हा व्हिडिओ केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. येथील सर्व घटना, पात्रे, नावे, स्थळे ही काल्पनिक आहेत. याचा कोणत्याही वास्तविक व्यक्ती, जिवंत किंवा मृत, संस्था, धर्म किंवा घटनेशी काहीही संबंध नाही. 14 ऑक्टोबर 2023. वेळ मध्यरात्रीची साधारण 2:45 झाली असावी. ठिकाण कोकणातल्या देवगडच्या घनदाट जंगलाच्या एका कोपऱ्यात असलेलं ते जुनं, वर्षानुवर्षे बंद पडलेलं स्मशान. अंगावर काटा आणणारी, हाडं गोठवणारी थंडी, सभोवतालच्या झाडांतून येणारा विचित्र प्राण्यांचा आवाज आणि अंगावर रेंगाळणारे ते किडे. पण या कशाचीच भीती त्या 23 वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर नव्हती. अंगात काळे वस्त्र, कमरेपर्यंत रोळणारे विखुरलेले केस आणि एका पायावर उभे राहून ती मुलगी अशा मंत्रांचा उच्चार करत होती जे तंत्रशास्त्राच्या कोणत्याही अध्यायात वाचणे वर्जित मानले जाते. तिच्या समोर मानवी कवट्या आणि काळजाला धडकी भरवणारं तंत्राचं साहित्य पसरलं होतं. आज तिच्या साधनेचा 11वा आणि शेवटचा दिवस होता. तिच्या ओठातून शब्द बाहेर पडले, ओम भक्षणाय नमः, ओम शत्रुनाशाय नमः. आणि त्या क्षणी त्या स्मशानात धुळीचं एक भयानक वादळ उठलं. जमिनीवर ठेवलेलं तिचं सगळं साहित्य हवेत उडू लागलं. एक मानवी कवटी वेगाने येऊन तिच्या कपाळावर आदळली, पण ती डगमगली नाही. अचानक त्या धुळीच्या वादळातून एक अकराळ विकराळ काळी सावली प्रकट झाली. त्या सावलीने त्या मुलीचे केस पकडले आणि तिला एखाद्या कापडासारखं हवेत उडवून दूर फेकलं. ती सावली गरजली, मूर्ख मुली, अजूनही वेळ आहे, परत जा. पुढे फक्त आणि फक्त मृत्यू आहे. आपल्या मृत्यूला आमंत्रण देऊ नकोस. त्या मुलीने रक्ताने मखलेल्या चेहऱ्याने त्या सावलीकडे पाहिलं आणि एक क्रूर हास्य करत म्हणाली, मी परत जाण्यासाठी आलेले नाही. मी ठरवूनच येथे पाऊल ठेवलंय. काहीतरी मिळवण्यासाठी स्वतःची आहुती द्यावीच लागते आणि मी आज स्वतःचा बळी द्यायला तयार आहे. एवढं बोलताच तिच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तिचे हातपाय कुणीतरी अदृश्य शक्तीने जोरात पिळवटल्यासारखे वाकू लागले. हाडांचा कडकड आवाज संपूर्ण स्मशानात घुमला. ती वेदनेने विवळत होती, पण तिचे मंत्र थांबत नव्हते. तेवढ्यात त्या धुराच्या लोटातून एक अत्यंत भयानक स्त्री समोर आली. तिचे डोळे आगीसारखे लाल होते. ती म्हणाली, ओळखलंस मला? मी भक्षिणी आहे. ज्याच्या नावाने तू हे तंत्र केलेस ना, त्याचा मृत्यू आता निश्चित आहे. पण लक्षात ठेव, तुझ्या शत्रूच्या विनाशासोबत तुझ्या स्वतःचा अंतही अटळ आहे. मान्य आहे तुला? त्या मुलीने वेदनेने डोळे मिटले आणि म्हणाली, मान्य आहे. आणि त्यानंतर जे घडलं ते ऐकण्यासाठी तुमचं काळीज दगडाचं असायला हवं. सावध राहा, कारण भीती कुठेही असू शकते. नमस्कार, अपूर्व स्टुडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याचा विचार करूनच अंगावर काटा येतो. आजचा आपला विषय आहे भक्षिणी. ही गुपिते उलगडण्यापूर्वी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, या भयान अनुभवाचा थरार जवळून अनुभवण्यासाठी हेडफोन्स मात्र नक्की वापरा. कोकणातल्या त्या निर्जन स्मशानात मध्यरात्री झालेली ती अघोरी साधना म्हणजे निव्वळ कल्पनेपलीकडचं आहे. पण मला सांगा, ती मुलगी नेमकी कोण होती? आणि भक्षिणीसारख्या भयानक शक्तीला आवाहन करून तिला नक्की कोणाचा बळी घ्यायचा होता? ही केवळ एक अंधश्रद्धा होती की त्यामागे काहीतरी भयानक सत्य दडलं होतं, ज्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो.
अनेकदा ती कोणाची तरी शेवटचे अस्त्र असते. ती मुलगी होती निष्ठा. तिने हे अघोरी पाऊल उचललं होतं एका क्रूर तांत्रिकाला मारण्यासाठी, ज्याचं नाव होतं पूरब. पूरब हा वरवर दिसायला एक साधा तरुण होता, पण त्याचं सत्य एखाद्या कसाईपेक्षाही भयंकर होतं. पूरब, त्याने असे काय केले होते की निष्ठेला स्वतःच्या प्राणांची आहुती द्यावी लागली? पूरब हा एक तांत्रिक होता, जो शक्ती आणि अमरत्व मिळवण्यासाठी निष्पाप मुलींचा बळी द्यायचा. निष्ठेची बहीण पूर्वी ही त्याची शेवटची शिकार ठरली. लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा पूर्वी नव्या नवरीच्या स्वप्नात गुंग होती, तेव्हा पूरबने तिची हवेलीत निगरून हत्या केली. त्याने काही वस्त्र परिधान करून कपाळावर राख फासून एखाद्या राक्षसाचा बळी दिला होता. म्हणजे निष्ठेला आपल्या बहिणीच्या खुनाचा बदला घ्यायचा होता, पण तिने पोलिसांकडे जाण्याऐवजी या भक्षिणीचा मार्ग का निवडला? कारण पूरब हा साधा गुन्हेगार नव्हता. तो तंत्रविद्येत पारंगत होता आणि त्याने यापूर्वीही 5 मुलींना अशाच प्रकारे गायब केलं होतं. निष्ठा हे जाणून होती की कायद्याच्या कचाट्यातून तो सुटेल, पण बक्षिणीच्या तावडीतून नाही. म्हणून तिने स्वतःच्या मैत्रिणीचा मेघाचा वापर करून पूरबला आपल्या जाळ्यात अडकवलं. मेघा, नक्की तिची काय भूमिका होती या सगळ्यात? मेघा ही पूर्वीची रूममेट होती. पूरबने मेघाला आपल्या जाळ्यात ओढलं होतं, जेणेकरून तो तिचाही बळी घेऊ शकेल. पण त्याला हे माहीत नव्हतं की सगळी निष्ठेची चाल होती. एकादशीच्या रात्री जेव्हा पूरब मेघाला डोंगरावरील एका बंगल्यावर घेऊन गेला आणि तिचा बळी देण्याची तयारी करू लागला, तेव्हा खेळ उलटला. मग तिथे काय घडलं? त्या बंगल्यावर निष्ठेची साधना यशस्वी झाली का? तिथेच तर खरा थरार सुरू झाला. अद्वैत पूरबने जेव्हा मेघाचा घुंगट उचलला, तेव्हा समोर मेघा नव्हतीच. तिथे साक्षात बक्षिणी प्रकटली होती, जिने निष्ठेच्या तंत्राच्या जोरावर पूरबशी लग्न केलं होतं. बक्षिणी ही अशी शक्ती आहे जी ज्या पुरुषाशी संबंध ठेवते त्याचं रक्त पिऊन आपलं पोषण करते. बाप रे, म्हणजे पूरब ज्या शक्तीचा वापर करून इतरांचा बळी घेत होता, त्याच शक्तीने आता त्यालाच आपलं सावज बनवलं होतं तर. अगदी बरोबर. त्या रात्रीनंतर पूरबची अवस्था जिवंत प्रेतासारखी झाली. तो हालचाल करू शकत नव्हता, ना ओरडू शकत होता. निष्ठेने त्याला मरूही दिलं नाही. तिने त्याच्या शरीरावर मधाचा लेप लावला, जेणेकरून मुंग्यांनी आणि किड्यांनी त्याला जिवंतपणे तोडून खावं. आणि शेवटी निष्ठेने स्वतःच्या शरीरात बक्षिणीला सामावून घेतलं आणि स्वतःचाही अंत करून घेतला, जेणेकरून पूरबचा छळ कधीच थांबू नये. तर ही होती आजची थरारक चर्चा. अपूर्व स्टुडिओच्या आजच्या भागात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा तर फक्त ट्रेलर होता. पुढच्या भागात आपण काकतंत्र या विषयावर बोलणार आहोत. विसरू नका, आमचा नवा व्हिडिओ दर बुधवारी आणि रविवारी येतो. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती कुठेही असू शकते.